कडील दे. घ्या 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 घ्या. हा नजर ठेवा तिकडं. हा इटू इटू. हा आई काय आलं? नाही दरवर्षी या बायका आपल्या समोर उभारून पतंग उडविणार आणि आपण त्यांच्या मागे नुसते रिंगा धरायच्या. आलिया भोगाशी असावे सादर. हा फक्त हे बोलताना जरा हळू बोल. का काय चुकून यांच्यापैकी कुणीतरी ऐकलं हा आणि नानांच्या पर्यंत हे जर सगळं गेलं हा तर खरंच तुझी मिशी उडेल हा अर्धी. ए विटो का तांदळा का नाही पतंग? निते तू भारी जायच ग. मी फॅन आहे तुझा, तुला माहिती आहे की नाही? हा काय दमले शिले नाही. दे की जरा मला 2 मिनिटं उडवायला. आमच्या लेडीज बायकाचं होऊ दे आधी, मग देतोय भैया मिळाला तर. अहो जरा नजर ठेवा. अगे नीतू मम्मी कापू काय पतंग? माझी पतंग कापू नको बरं का. अगं नाही कापत दो मे. यावर्षी एक नवीन प्रेक्षक वाढलंय बरं का इटू काका आपल्या घरात. कोण ग? आमचं जावं बापू. मी आबा मी नाही, मला सगळं जमतंय. पतंग लय भारी उडवतोय मी. सूत्र तर एवढं भारी बांधतोय की नाही, पतंग जाग्यावर स्थिर होतोय बघा. अहो मी तुम्हाला म्हणत नाही, हा? तुम्ही रिंगी धरा सरळ आधी. धरले की. मी आपल्या अप्रूवाला म्हणायले, त्याला येतच नाही पतंग उडवायला. अर येत नाही वे. होय मी ते गेला माझा पतंगवर. नीतू बरं तुम्हाला सांगितलं का नाही मी हॉटेलवर गिरायकांची रांग लागली होती गुळपणसाठी. अरे हो, मी मगाशी विचारायचं विसरलेच तुला. खूप मोठी रांग होती. अहो लय मोठी. तुम्ही असता का नाही तिथं, तुमचा पण तुमच्या डोळ्यावर विश्वास बसला असता माहितीये. हो ना, खरंच. पण हरकत नाही, आता गेल्यावर खंडेराव सांगतीलच सगळं. ते आहे म्हणा. काय नाद लावून ठेवले लोकांना एक एक काय अर्थ नाही. काय ठेवलं एवढं पतंग माझी? 4 काड्या, 1 कागद, एवढासा मांजा, त्याचा तो पतंग. पैसे कमवायचे थोडा, नुसते पैसे उडवायचे धंदे. पतंग उडवताना हाताला कापतं. पतंग कापण्यावर एकमेकात भांडणं होतात. एवढा वेळ असतो लोकांना, मला कळत नाही. एक बरं आहे, मला जमत नाही पतंग उडवायला. 4 काम जमतात, 1 काम नाही जमत. तुम्हालाही जमत नाही का? हा, पण मला आवडलं असतं पतंग उडवायला. हो, आता आधीपासून हीच एक खंत होती. सगळं काम जमायचं, फक्त हेच जमत नाही. मी एवढं कुठं काय अवघड असतं त्याच्यात? सोपं आहे. रॉकेट सायन्स कुठे आहे? पतंगच तर आहे. काय असतं ते तेवढं? 4 काड्या, 1 कागद, वीजभर मांजा. काय वाऱ्यावर फक्त असं उडवायचा, ताण द्यायचं, वरती न्यायचा, उडतोय पतंग बरोबर. बरं, बिर हवेवर गेला का नाही, नुसतं पाहत राहायचं पतंगाकडे. 1 नंबर मेडिटेशन होतं. मनशांतीसाठी चांगलं असतं म्हणतात. नाही तू इतक्या कॉन्फिडन्सने सांगतोय जणू तुला येतच पतंग उडवता. हा, येतो नाही भाग नाही. तुम्हाला उडवायचं ना पतंग? चला. अरे मला येत नाही. अहो मी काय म्हणलं, ट्राय तर करून बघूयात. चला, विचार करण्याचा वेळ घालू का? चला. आता मी तिकडे जाईन, पतंग हवा सुटली की उडवीन. हा, मांजाला ताण देऊन ठेवा चांगला. आणि एकदा मी पतंग उडवला, खेचत खेचत वरती न्या. हा, कर आपण ट्राय कर. हा काय जमणार नाही वाटतं आज. हा हो, नानांचा शिपाई हा अपूर्वा हा. चौकी काबीज करायला लागला की हळूहळू. ते होणारच होतं. ती पोरगी काय शांत बसणार होती नाही. हा विजूभाऊ करते ना अपूर्वा मॅडमची मदत. रेकीच्या पतंगाकडे लक्ष द्या तुम्ही, नाहीतर मांजाला बांधून तुला हवेत सोडेल. वय वय रेकी करल तसं. हा मग लय नाकावर राग आमच्या रेकीच्या बरं का. होय काय? हा सोडा सोडा. अपूर्वा
एकदा का पतंग ताणली का नाही की मग हे असं मागं मागं खेचायचं, जोरात खेचायचं एकदम. नीते काय बी सांगू नकोस तिला, हात दुखल तिचा. मग अपूर्वा ते बघ माझ्याकडे बघ, हे बघ असं मधनं मधनं ढील द्यायची काय, आणि असा पतंग वाऱ्यात घालवायचा. एकदा का वाऱ्यात गेला, ताण पडला की मस्त फिरते बघ पतंग. हे बघ असा. ए तुम्ही दोघे सल्ले नका देऊ तिला. अगं जमल की तुला, आणि एवढं काय अवघड नसतं गुळांच्या पोळ्यांसारखं. हा तांड्या 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 जमलं जमलं. द्या द्या हा थोडा हा 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 हा. अहो गेला की तिचा पतंग वाऱ्यात. अहो काय बघत बसलाय, सोडा की इकडं, कुठे लक्ष आहे. वरती घ्यायचं वरती घ्यायचं. हा एक नंबर एक नंबर. जमलंय का अपूर्वा? अपूर्वा हा जमलं का नाही मग आपलं कामच तसं आहे. मी म्हणलंय आधीच, मी असताना टेन्शन घ्यायचं कामच नाही. हा. कमी तिथं आम्ही. कापलोय हो. बघू एवढं काय, गेली तर गेली पतंग, दुसरी उडवू. नाही दे विजय. हा डील देऊ डील देऊ. हो हो. हा विजय काय हे, टॉवेल. तू ओला टॉवेल टाकलास माझ्या अंगावर. खरंच सॉरी. काय मला दिसलंच नाही तुम्ही तिथे उभ्या म्हणून. मी आपल्या नेहमीसारखं डोकं पुसत आलो आणि बरं, आणि पाहिलं असतं तर दुसरीकडे टाकलं असतं. वा 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 वा, म्हणजे टॉवेल टाकायचाच. नाही तर काय करायचं असतं. अरे असं काय करतोयस, वाळत घालायचा असतो ना. होय की. सॉरी, मला इतकी वर्ष एकटं राहायची सवय. आता तुम्ही आले ते सवयी बदलीन हळूहळू. काय विजय तू पण ना, एवढी साधी गोष्ट. बरं जाऊ दे, मला बोलायलाही वेळ नाहीये. खाली जाऊन स्वयंपाकाची तयारी करायची. येते. सॉरी 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 सॉरी. याच बोटाला कापले ना. हो. काय ही अशी उघडी ठेवायची जखम, काही लावलं पण नाही याच्यावर. खाली जाऊन लावते हळद. थांबा 2 मिनिटं. अरे विजय. विजय अरे ची काही गरज नाहीये, होईल बरं. थांबा म्हणतोय ना मी. बघू. हळू हळू हळू. हो हो. बरं वाटेल आता. तू काय जादूगर आहेस? जर समजा की होतं. लाडू वळताना भाजलं ना. हा जरास. ते काय झालं, सारण लईच गरम होतं आणि मला कुठं सवय देत नाही फार नाही. पण ते हिथं पण भाजलो थोडस. इथे बरं. इथं कढईचा झटका लागला होता. इथं पातेल्याचा.
झालंय आता बरा हात. तुम्ही काय जादूगर आहे काय? जादूगार नाहीये, पण 1 वर्ष मेडिकल शिकले मी. होय की फार विसरूनच गेलो तुम्ही. वाटलंच मला. थँक्यू डॉक्टर. फक्त थँक्यू. मग फी काय आहे तुमची? हा, फीस ना माझी, ते जाऊ दे. तू मला अजून तिळगुळ देऊन तोंड गोड केलं नाहीयेस. तिळगुळ खाली राहिला आता. हो ना? हा, असू दे मग, जाऊ दे. तोंड गोड करायला तिळगुळच खाल्ला पाहिजे असं कुठं काय? अपूर्वा, हो द्या 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 द्या. ह्यांचा मान पहिला. हा बऱ्याच दिवसांनी दुपारचं एवढं जेवलो रे. एवढं म्हणजे किती? मी 3 पोळ्या खाल्ल्यात. मी 3.5 खाल्ले. हा 3.5 चपात्या खाल्ल्या. संत्या तोंडावर हसा लागलास माझ्या. माझा आकडा ऐकला तर आशीला सगळी माझ्यावर. असं होय. आणि ते तो विषयच नाही आता. या घरात तुझी कोणीही चेष्टा करणार नाही, म्हणजे न करण्याचा आम्ही प्रयत्न करू. काय आहे, तू जाऊयच ना आता या घरचा. तू 2 पोळ्या जास्त खाल्ल्या पाहिजेस. हा वय हा इजा, तुमचा जावई असला तरी तो माझा आता नवरा आहे. काय बी त्याला सांगू नका, मीच त्यांना कमी खायला सांगितले. जरा पोट होऊ दे की कमी. अजून मग म्हणजे संत्या भाऊजींचा आता 0 फिगर होणार वाटतं. ए, पाहुण्यांची अशी चेष्टा करायची नसते बरं का. बरं ती असू द्या. आज बाकी पतंग उडवून उडवून लय भूक लागली होती. होय, पण आबा तुम्ही कधी पतंग उडवला? तेच की वहिनी, आबांनी तर फक्त रिंगी धरली होती. पतंग तर मी झाड्यान मम्मीनं उडवलंय. होय, अगं तेच किती आहे. रिंगी धराल का होईना, मी तुमच्या सोबतीला होतो ना. काय पण म्हणा, या वेळचा आपला पतंग महोत्सव लय भारी झाला. होय. अरे अपूर्वा पण शिकली पतंग उडवायला. हा अरे अपूर्वा बरोबरच. लक्ष्मीबाईनी आज काय पतंग झकास उडवलाय. मग चुली पुढे धूरच उडवायचं वय. आज पतंग शिकली, पण नंतर बघा पुढच्या वर्षी मीच जिंकते की नाही ती. वहिनी, मी तुझ्या टीम मध्ये सपोर्टर म्हणून. हा. बरं काका, आता ह्यो टीम ऑन सपोर्टचा विषय निघालाच आहे, तर मला एक आयडिया सुचली. आपण पुढच्या वर्षीपासून एक अभिनव प्रकल्प हातात घेऊया. काय? कसला? CPL. CPL. CPL म्हणजे काय भावा? हेच की चव्हाण पतंग लीग. भारी आहे दादा, 1 नंबर. हा चालतंय. प्रत्येकानं टीमा वाटून घ्यायच्या आणि खेळायचं. प्रत्येक टीम मध्ये दोघं जण. काय? लय भारी आयडिया भावा. कस काय सुचते तुला हे सगळं? हे त्याले सासूबाई, तुम्ही केलेले ते हलव्याचे दागिने दाखवा की सगळ्यांनी. अगं दाखवते, जरा तयारी होती ना मग दाखवते. अगं मम्मी, दागिन्यांचं झालं, पण अपूर्वासाठी काळ्या रंगाची साडी घेतलीस ना? अरे देवा, विसरलीस की मी. अक्का, नाही म्हणजे आधी अपूर्वाला विचार तरी, ती काळ्या रंगाची साडी नेसायला तयार आहे का ते? काय ग अपूर्वा? हो, काळा रंग आवडताय माझा. पहिलं व, पण झालं तर इजा अपुरासाठी काळी साडी घेऊन येईल. जर दोन-चार ऑप्शन शोधून फोटो पाठवतो, म्हणजे तुम्हाला आवडते ती सांगा तशी घ्यायला. हा निघाले लगेच फोटो पाठवतो म्हणा. बस खाली. कार्यक्रम आता नाहीये, सांच्यालाय. बस खाली. खाली बस. हे काय अपूर्वा, तू तयारी नाही केली अजून? अगं बायकायची वेळ झाली की. जा तयारी कर पटकन जा. अशी कशी तयार हो मम्मी? विजय अजून काळी साडी घेऊन आला नाहीये. अक्का, हा अगं 1.5 तासापूर्वी मी त्याला फोन केलेला, तर म्हणाला दुकानात आहे, लगेच निघतो. आतापर्यंत यायला हवा होता. हा, मी फोन पण केला होता त्याला, पण फोन उचलत नाहीये तो. अगं नीतू गेली त्याच्या सोबत, तिला फोन करून बघ एकदा. बहिणी, तिला पण फोन करून झालाय माझं, तीही फोन उचलत नाहीये. घे, आली नीतू.
दीप्तो हो गे एकटीच आलीस वय विजय कुठे आले भाऊजी. विजय काय हे किती उशीर हा केव्हापासून वाट बघत होते मी. ते काय झालंय पुढं काय काय नाही हात काय लपवलास मागे. लपत नाही असं मागं धरलंय फक्त. विजय हात दाखव. हे हे कसं लागलंय एवढं. एवढं कुठं लागले खर्चटलंय साधं फक्त. वाटलं तर हिला विचार की नी तुला. तुला काय विचारायचंय दिसतंय ते खर्चटलंय हा पण हे लागलं कसं. गाडीवरनं पडलो. वाळू होती ना रस्त्यावर म्हणून गाडी स्लिप झाली आमची. दीप्तो तुला नाही ना कुठे लागलं. अगं नाही मम्मी ते मला कसं लागल मी उभारलो ना उडी मारून डायरेक्ट म्हणून नाही लागलं. बरं आता इथंच उभं राहून सगळं बोलणार आहात काय. आता तुमचे प्रश्नच संपेना म्हणल्यावर. तुम्ही काही लपवताय का. नाही नाही लपवण्यासारखं काय आहे. खर्चटले फक्त त्याच्यात काय लपवण्यासारखं. तू खोटं बोलत नाहीयेस ना. खोटं बोलण्याची काय गरज आहे आम्हाला. काय ग नाही साडी घ्या की तुम्ही. मी फोटो पाठवणार होतो तुम्हाला म्हणल्याप्रमाणे पण काय झालं ही नीतू मला म्हणली फोटो नको पाठवू. फोटो पाठवून साडी सिलेक्ट करण्यात काहीच अर्थ नाही म्हणून मीच बघून आली. तुम्हाला नाही आवडली तर सांगा लगेच 0 मिनिटात बदलू आणि तुम्ही. हा अपूर्वा जा तू तयारी करून घे. बायका यायची वेळ झाली. ही जा साडी दे तिच्या जा. चला ग तयारी करूया. चल हळदी कुंकाचं सामान काढूया. चल. ती कमळा नाही आली वय नाही वय. बरं तुम्ही चव्हाणांच्या सुनाला बघितलंयसा का. नाही हो लई गोड आहे बघा दिसायला आणि लई हुशार बी आहे. बघते की आल्यावर. होय आता आली की बघा की. अहो बाई तुमची सुनबाई कवा यायची बोलवा की तिला. अहो होय बोलवते की. अहो तयारी करते ती. तो म्हणते चहा घ्या की. अगं वैशू जा चहा घेऊन ये. होय सासूबाई आणते. आणि अपूर्वाची तयारी झाली असेल तर तिला घेऊन पण ये. होय बोलावते. आता येईल तयारी करते. हो नाही मग काय चाललंय. कुठं काय हळदी कुंकाला येत आहे. काय वहिनी मी कशाला येऊ तिकडे. काय बघताय एवढं. ते नाही बघतोय म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय का नाही असं बघतोय. काहीही मदत लागली काही मला सांगा. मी इथं आज बसलोय. हा लक्ष आहे माझं वरती. हा हा वरती आहे की भाऊजी थोडी काळ सोसा चाललोय वरती बोलवायला अपूर्वाला. होय? हाय येणार आहे अपूर्वा. कधी आता लगेच. हा थोडी काळ सोसा ना. चहा त्यांना चटी आणले ना त्यांना दे. जाऊ होय. घ्या चहा घ्या. घ्या तयारी करायला लागली ना मग ती. काय पाहिजे तुला. सगळं चाललंय ना व्यवस्थित. काय मदत लागली तर आहे मी आता बसलोय. हा बर बर असं दे. घ्या चांगलं झालं ना मग.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.